नमस्कार. मराठी माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे. आज आहेत नागदिवे. तर नागदिवेचा सण हे आमच्या घरी पहिल्यापासूनच केला जातो. तर बाजरीचे नागदिवे केले जातात, गव्हाच्या पिठाचे नागदिवे केले जातात आणि नंतर हरभऱ्याची भाजी असते. आज त्याचं महत्त्व आहे. सपक वरण पण असतं आणि त्यासाठी आम्ही आज नातीसाठी आम्ही जिलबी गोड पदार्थ म्हणलं तर आज जिलबीचा ठेवणार आहोत. तरी आपण हे बाजरीचे केलेले आहेत 7. तर 5 आपण पाजवतो दरवर्षी. तर हे आज नातीसाठी 2 एक्स्ट्रा केलेले आहेत. तर आमच्या घरी ना हे पहिल्यापासूनच हे बाजरीचे 5, 7 काय असतील ते पाजळले जातात. तर आज आहेत नागदेवीचा सण आणि उद्या आहे आज हे नागदेवीची पूजा झाल्यानंतर आता उद्या आहे आपल्याकडे सट. आमच्या इकडं सटच म्हणतात. उद्या खंडोबाची तळी असते, बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, कांद्याची पात टाकून ही भाजी मिक्स करून तळी भरली जाते. तर आमचं आहे कुलदैवत खंडोबा. खंडोबा असल्यामुळे उद्या आम्ही तळी भरतो. तर आजचा ही व्हिडिओ संपूर्ण बघा. आम्ही पूजा कशी करणार आहे त्याची पण थोडक्यात माहिती सांगणार आहे. धन्यवाद. श्री गणेशाय नमः. पूजेला सुरुवात केलेली आहे बघा. नैवेद्याचं ताट ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण हे बाजरीचे दिवे ठेवणार आहोत. भातावर सपक वरण टाकून घेऊ थोडंसं. आज हरभऱ्याच्या भाजीचा खूप मान असतो, कारण पूर्वी शेतकऱ्यांकडे जास्त प्रमाणात असायची. तर मेथी पण वापरतात. कुणाकडे हरभऱ्याची भाजी असेल तर हरभऱ्याची भाजी, असं वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने नागदिव्याची पूजा केली जाते. विड्याचं पान ठेवलेलं आहे, त्याच्यावर सुपारी, हळकुंड साहित्य ठेवलेलं आहे. त्याची पण आपण पूजा करून घेणार आहोत. आणि 7 दिवे हे तुपाच्या वातीने भरलेले आहेत आणि बाकीचे दिवे हे आपण तशीच पूजा करणार आहोत. ही आमच्या घरची एक पद्धत आहे किंवा परंपरा, त्यानुसार आम्ही याची पूजा करतो. दिव्यांमध्ये थोडे तांदूळ टाकून फुलं ते वाहून त्याची पूजा केली जाते. सगळ्या दिव्यांची पूजा करून घ्यायची. न तळता त्याला वाफवले जाते गरम पाण्यामध्ये. ती पण एक प्रकारची पद्धत आहे दिवे बनवण्याची. तर आता आपली दिव्यांची पूजा झालेली आहे. तर आपण दीप प्रज्वलन करून दिवे पाजळायला ठेवणार आहोत. तर नागदिवे हा सण मुख्यतः ग्रामीण भागामध्ये साजरा केला जातो. नागदिव्यांना कुठे कुठे नागदिवाळी पण म्हणले जाते. तर नागदिवे हा सण चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी येणारा एक गोड आणि कौटुंबिक सण आहे. या सणाच्या दिवशी घरातील सदस्यांच्या नावाने किंवा मुख्य पुरुषांच्या नावाने प्रत्येक जण गोड पदार्थ बनवतात आणि इथे देवाजवळ ठेवून त्याची विधिवत पूजा करून त्याच्यावरती तुपाने भरलेले बाजरीचे म्हणा किंवा कणकीचे म्हणा दिवे ठेवले जातात आणि अशा प्रकारे पाजळले जातात. त्याला हळदी कुंकू लावून, काय अक्षदा असेल ते अर्पण करून विधिवत पूजा करतात. तर या सणाचा मुख्य हेतू काय आहे, तर कुटुंबातील सर्वांना दीर्घायुष्य लाभावे आणि कुटुंबातील एकता व संस्कृतीचे पालन व्हावे, यासाठी हा सण मुख्यत्वे केला जातो. आणि नाग हा कुळाचा मूळ पुरुष मानला जातो व त्याची पूजा हा या सणाचा मुख्य भाग आहे. म्हणून तर या सणाला नागदिवे किंवा नागदिवाळी असे म्हटले जाते. नागदिवे सण म्हणजे केवळ पक्वान्नांची रेलचेल नसून घरातील व्यक्तिला महत्त्व देणारी, आपुलकी जपणारी आणि नात्यातील गोडवा वाढवणारी एक सुंदर अशी परंपरा आहे. तर सर्वांनी अशी परंपरा जपली पाहिजे. जे काही आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी रूढी, परंपरा
निर्माण केले आहेत त्याचे सर्वांनी पालन केले पाहिजे. तरच आपली संस्कृती टिकून राहील आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला त्याची माहिती होईल. त्यासाठी सर्वांनी आपल्या संस्कृतीचे, रूढींचे, परंपरांचे पालन करावे. तर तुम्हाला आमची नागदिवाळी कशी वाटली कमेंट करून सांगावी. जर आमच्याकडून काही चूक झाली असेल तर तीही कमेंट करून सांगावी. संपूर्ण माहिती कशी वाटली त्यासाठी पण आम्हाला कमेंट करावी. आणि तुमची पद्धत कशी आहे, तुमची प्रथा कशी आहे तीही आम्हाला सांगावी. जर आमचे काही यात राहिले असेल तेही आम्हाला सुचवावे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.